नमस्कार प्रेक्षक हो, मी यामिनी महामुंडकर. टॉक टाइम या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण तोंडाचा कॅन्सर या विषयावर चर्चा करणार आहोत आणि ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर नितीन बोला. डॉक्टरांचं मी या शो मध्ये स्वागत करते. डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तर डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर डॉक्टर नितीन बोला हे ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन असून त्यांना 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. जबड्याच्या सौंदर्यात्मक शस्त्रक्रियेव्यतिरिक्त डोकं आणि मानेचा कर्करोग, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचा त्यांना उत्तम असा अनुभव आहे. ते सध्या SGM कॅन्सर हॉस्पिटल सावंगी वर्धा येथे संचालक म्हणून कार्यरत करतात. तर डॉक्टर आपण आता विषयाकडे थेट वळूया. डॉक्टर माझा पहिला प्रश्न हाच आहे की सध्या तोंडाच्या कर्करोगाचं वाढते प्रकरण लक्षात घेता नेमकं त्यामागे कारण काय आहे, काय सांगाल तुम्ही? तोंडाचा कर्करोग हा तंबाखू खाल्ल्यामुळे, सिगारेटचं सेवन, अल्कोहोल हे खूप आपल्या भारतात तुम्ही बघाल, आपल्या एस्पेशली महाराष्ट्रात, विदर्भात तुम्ही जर का बघाल त्याचं प्रमाण खूप आहे. तंबाखू खाण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. खर्रा, खैनी, स्मोकिंगचे खूप सारे प्रकार आहे. चुट्टा स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग. वेस्टमध्ये काय आहे की ते स्मोकिंग टोबॅको म्हणून ते सिगरेट जास्त ओढतात म्हणून त्यांना पॅलेटल कॅन्सर हे वगैरे होतात. भारतात तंबाखू चोळून म्हणजे त्याला लाईमसोबत घासून आपण जे क्विट ठेवतो त्याच्यामुळे जिंजीव, बक्कल, सल्कस कॅन्सर म्हणजेच गालाचा कॅन्सर जास्त प्रमाणात होतो. बरं, हां नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर आपण पाहतोय की तोंडाचा कॅन्सर झाला तरी रुग्णांना काहींना समजत नाही की बाबा हे तोंडाचाच कॅन्सर झालाय की कोणता दुसरा रोग आहे. मग याची वैशिष्ट्य काय आहेत ते कसं ओळखायचं? हो, असं होतं कारण की लोक दुर्लक्ष करतात. म्हणजे नॉर्मल छाला किंवा कॅन्सरचा छाला याच्यात आपल्याला फरक करता येत नाही पेशंट लोकांना. एक छोटंसं हे आहे की जर का 2 ते 3 आठवडे एक छाला तुमच्या तोंडात असला आणि ते ठीक होत नसेल तर आपण नक्कीच डॉक्टरांची भेट घ्यावी. त्याची लक्षणे म्हणजे आपण तोंडात एक पांढरा चट्टा ज्याला ल्युकोप्लिकिया म्हणतो आपण, किंवा लाल चट्टा ज्याला एरिथ्रोप्लिकिया, एखादी गाठ तयार झाली, एखादा छाला जो काही ठीक होत नाही आहे 2-3 आठवड्यापेक्षा जास्त, गिळायला त्रास होणे, तोंडाची उघडझाप कमी होणे, मानेत कुठेतरी एक गाठ येणे, हे सगळे लक्षण आहेत. जर का आपण तंबाखूचे सेवन करत असतील तर आपण डॉक्टरांना त्वरित जाऊन भेटावं. तसंही माझं असं असतं की वर्षातून कमीत कमी एकदा चेकअप करायला पाहिजे जर का तुम्ही हे व्यसन करत असाल तर. नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर अनेकांना हा प्रश्न पडतो की तोंडाचा कर्करोग झाला याचं निदान कळल्याच्या नंतर त्यावर निदान कसं करायचं, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता एकदा पेशंट आमच्याकडे आला तर फर्स्ट स्टेप इज टू टेक ए हिस्ट्री ऑफ हिम. आम्ही त्याची एक हिस्ट्री घेतो. त्याच्यानंतर एक बायोप्सी म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यात आपण एक छोटा तुकडा काढतो आणि त्याला सब्जेक्ट करतो हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशनसाठी. हे सगळं झाल्यानंतर मग त्याची स्टेजिंग ठरवता येईल आपल्याला ह्याच्यावरून. आणि CT स्कॅन, MRI किंवा पेट स्कॅन हे काढून आपण आपलं पुढचं ट्रीटमेंट प्लॅनिंग डिसाईड करतो. जशी जशी स्टेज वाढते तशी तशी द क्वांटम ऑफ सर्जरी इन्क्रीजेस. म्हणजे त्याचे किती ऑपरेशन करायचं त्याचं प्रमाण वाढेल. म्हणून अर्ली स्टेजेसमध्ये जर का पेशंट आपल्याला सापडला तर त्याचं जे उपचार आहे ते योग्यपणे होऊ शकते आणि त्याचे आउटपुट प्रपोर्शनल असेल. बरं नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुम्ही मगाशी असं म्हणालात की तंबाखू चघळण्याने शक्यता तोंडाचा कॅन्सर होण्याचं जास्त चान्सेस आहेत. पण तंबाखू चघळण्याच्या सवयीमुळे तोंड उघडण्याचं प्रमाण देखील कमी होतं. त्यामागचं कारण काय आहे? तंबाखू सोबत आपण पाहतो की आपण सुपारीचे सेवन करतो. सुपारी इज नॉट ए टॅबू इन एस्पेशली महाराष्ट्रीयन कल्चर. इफ यू सी, आपण घरी कोणी आला त्याला सुपारी देत होतो पहिलेही. सुपारीमुळे काय असतं, त्याच्यात काही केमिकल असतात, अरिकोलिन, अल्कलॉइड्स. याच्यात काय असतो की तोंडाची उघडझाप कमी होते. या सिच्युएशनला आपण ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे याच्यात तोंड जे असतो आपल्या गालाची जे मांस आहे तो पांढरा पडतो. हळूहळू हळूहळू हे मागच्या साईडला सुरू होतो आणि कधी कधी डिपेंड ऑन की तुम्ही काय स्पीड जास्त करतात की स्वॉलो जास्त करतात त्याच्या हिशोबाने ते फायब्रोटिक बँड्स तयार होतात. आणि ही जी लवचिकता असते जी चमडीची, ते तोंडाच्या आतमधल्या चमडीची, ती कमी कमी होत जाते. आणि हळूच ते बिकॉज इट इज सो ग्रॅज्युअल पेशंट डझंट रिअलाइज. आणि मग अशी सिच्युएशन होते की त्याचं तोंड उघडणं कमी होऊन जाते. या सिच्युएशनला आपण ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतो. याची लक्षणे म्हणजे तिखट झोमणे, म्हणजे
इनॅबिलिटी टू ईट स्पायसी फूड. हां. टाळूमध्ये जर का आपली जी पडझीप बघितली तर ती हॉकी स्टिक सारखी होऊन जाते. हां. गाल जे पिचकले जातात, तुम्ही कधीतरी पाहिलं असेल की जे लोक खर्रा वगैरे खातात, सुपारी खातात, त्यांचे जे गाल असतात ते पिचकले जातात. हो. हे सगळे लक्षण आहे सबम्युकस फायब्रोसिसचे. सबम्युकस फायब्रोसिस इज अन प्री मॅलिग्नंट कंडिशन, म्हणजे तो अख्ख्या तोंडाला कॅन्सरमध्ये कन्व्हर्शन होण्याची शक्यता निर्माण करतो. स्टॅटिस्टिक्सच्या हिशोबाने आपण बघितलं तर 15 ते 25% चान्सेस आहे की ओरल सबम्युकस फायब्रोसिस वुड टर्न इनटू कॅन्सर. तर याचं प्रमुख कारण आहे सुपारी खाणे. माझ्याकडे सगळ्यात छोटा पेशंट म्हणजे वयाच्या हिशोबाने बघितलं तर 3.5 वर्षाचा एक मुलगा होता, तो सबम्युकस फायब्रोसिस घेऊन आला होता. तसेच 5-6 वर्षाचे पोरं, बिकॉज दे डोंट नो, दे आर इनोसेंट अँड दे स्टार्ट इटिंग बीटल नट्स इन फॉर्म ऑफ स्वीट सुपारी और ऑल दोस. हे स्वीट सुपारी खाल्ल्यामुळे तोंडाची जी लवचिकता कमी होऊन सबम्युकस फायब्रोसिसचे चान्सेस वाढतात आणि त्याच्यात कॅन्सरचे चान्सेस खूप जास्त असतात. बरं, नक्कीच. आपण पाहतो डॉक्टर की शहरी भागामध्ये तोंडाच्या कर्करोगाबाबत किंवा कोणत्याही कर्करोगाबाबत जनजागृती चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगावर लवकरात लवकर कसं निदान करायचं आणि त्यावर ते निदान केल्याच्या नंतर त्याचं काय महत्त्व आहे हे समजलं जातं. पण अजून देखील ग्रामीण भागामध्ये तोंडाच्या कर्करोगाचं निदान केल्याच्या नंतर त्याचं महत्त्व अजून लोकांना माहीत नाहीये. तर ते महत्त्व जरा तुम्ही सांगा. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट पॉलिसी. आपण जर का त्याला प्रिव्हेंट करू शकलो तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तर आपला पहिला टप्पा असेल की आपण लोकांना एड्युकेट करायला पाहिजे की तुम्ही हे व्यसन जे आहे, तंबाखू, सुपारी, सिगरेट, अल्कोहोल, शराब, मद्यपान, हे सगळं आपण नाही करायला पाहिजे. बरोबर. जर का तुम्ही ते करत असाल तर कमीत कमी आपल्या डॉक्टरांकडून वर्षातून एखाद वेळेस चेकअप करायला पाहिजे. बरोबर आहे. हे केल्याने काय होईल, काहीतरी जर का नवीन निर्माण झाला, चट्टा किंवा एक छाला आला, तुम्हाला डॉक्टरकडे गेले तर तुमचे योग्य निदान लावता येईल. लवकर निदान लावल्याने आपण त्याला चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो. गावात वगैरे तुम्ही जर का बघा, शहरी भागात व्हेन वी कम्पेअर विथ विलेजेस, त्याच्यात काय होत असतं की इलिटरेसीचं प्रमाण जास्त आहे. पॉवर्टी, इलिटरेसी, त्याच्यात हे चघळणे म्हणजे दिस बिकम्स अ हॅबिट. म्हणजे सुपारी म्हणा किंवा तंबाखू त्याला तोंडात टाकून चावत बसणे, हे हॅबिट बनून जाते. याचा एक रिझन इज स्ट्रेस. दिस इज स्ट्रेस बिकॉज ऑफ से पॉवर्टी, अँड ऑन ॲड ऑफ इट इफ द पेशंट इज इलिटरेट, ही डझंट अंडरस्टँड, त्याला समजत नाही की मला काय होत आहे. तर असे पेशंट, ते जे इनिशियल सिम्पटम्स असतात त्याला दुर्लक्ष करून ते त्याला चालवत राहतात आणि अशा मोस्ट ऑफ द पेशंट मग ते एंड स्टेजेस म्हणजे स्टेज 3, स्टेज 4 मध्ये रिपोर्ट करतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 70-75% पेशंट्स स्टेज 3, स्टेज 4 मध्येच येतात. 20% कमी पेशंट्स स्टेज 1 किंवा स्टेज 2 मध्ये आम्ही पाहत असतो. बरं, नक्कीच डॉक्टर. पण डॉक्टर, तुम्ही आता जसं उल्लेख केलात की 100%पैकी 90% रुग्ण असतात त्यांना धूम्रपान, सुपारीचं सेवन किंवा आणखी कोणत्याही व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होतो. पण अशी देखील लोक आहेत की ज्यांना कसलंच व्यसन नाहीये तरी देखील त्यांना तोंडाचा कर्करोग होतो. मग त्यामागचं कारण काय आहे? हे तर जे मी सांगितलं होतं ते कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप प्रूव्हन, म्हणजे हे करतो आणि म्हणून कर्करोग होतो. त्याच्या व्यतिरिक्त बाकीची कारणं आहे, जसे की व्हायरल इटिओलॉजी. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इज अ नोन व्हायरस विच कॅन कॉज ओरल कॅन्सर. तर असे व्हायरसेस आहेत ज्याच्यामुळे ओरल कॅन्सर होऊ शकतो. अनुवांशिकता, जेनेटिक्स. इफ युअर पेरेंट्स, तुमच्या बाबांना, आईंना किंवा आजोबांना किंवा फॅमिलीमध्ये कोणाला झालं असेल तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता जास्त असतील, कारण की याला अनुवांशिकताही आहे. तर असं नाही की जे सगळेच लोक जे तंबाखू खात असतात त्यांना कॅन्सर होते आणि जे नाही खात असते त्यांना कॅन्सर होत नाही, असं नाही आहे. जे खातात त्यांचं प्रमाण जास्त आहे आणि न खाणाऱ्यांचं प्रमाणात आपण व्हायरल इटिओलॉजी, केमिकल कार्सिनोजन्स आणि अनुवांशिकता, हे 3 फॅक्टर आपण आपल्याला धरता येईल. बरं, नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग ह्या एक आणखी बोलायचं मला, शार्प टूथ म्हणजे तोंडात एखादा शार्प कुठेतरी दात वगैरे असला, त्याचं कंटिन्युअस ट्रॉमा होत असला, म्हणजे त्या शार्प याचा मार लागत असेल जिभेला किंवा गालाला, तर त्या घर्षणामुळेही कर्करोग होऊ शकते. मग असं काही असलं तर इमिजिएटली आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटावे. हो, नक्कीच. पण डॉक्टर, तुम्ही जसं आता म्हणालात की त्या दाताच्या घर्षणाने देखील ती जखम होते आणि मग तो तोंडाचा कॅन्सर होतो. मग अशा वेळेस कधीतरी आपल्याला तोंडामध्ये उष्णतेने देखील एखादा फोड आलेला असतो. मग नेमकं रुग्णांनी कसं ओळखायचं की हा कॅन्सरचाच हे आहे?
जे उष्णतेमुळे जे तोंड येते त्याला आपण नॉर्मल अल्सर किंवा ॲप्टोस अल्सर म्हणतो, हे पेनफुल असतात खूप. याच्यात खूप पेन होते पेशंटला. हे सडन ऑनसेट असतं, म्हणजे अचानक एखाद्या दिवशी सकाळी उठलो आणि झालं आपण. आणि हे सेल्फ इव्हॉल्युटिंग, म्हणजे ते आपोआप थांबतात काही दिवसानंतर. तुम्ही काही नाही केलं तरी अल्सर 1 किंवा 2 आठवड्यात कमी होऊन जातो. पण कॅन्सरचा अल्सर स्लो ग्रोईंग असतो, इनिशियली पेनलेस, पेनही असू शकते त्याच्यात, पण हे स्वतःहून कधी ठीक होत नाही, ते वाढतच जातात. तर एक अल्सर जे सेल्फ लिमिटिंग आहे, म्हणजे स्वतःहून थांबून जातो, तो नॉर्मल अल्सर उष्णतेमुळे झालेला. आणि असं अल्सर जे थांबत नाही आणि वाढतच आहे, तो अल्सर म्हणजे कॅन्सरचा अल्सर. त्याचे काही क्लिनिकल फीचर्सही असतात की जे नॉर्मल अल्सर असतात त्यांची बॉर्डर जे असतात ते स्मूथ असतात. त्याला म्हणजे आम्ही जेव्हा पाल्पेट करून बघतो आपल्या बोटाने, तेव्हा आम्हाला फिलिंग येतो की हा अल्सर नॉर्मल अल्सर आहे. वेरेस कॅन्सरचा अल्सर असला की त्याची बॉर्डर्स जे असतात ते इंड्युरेटेड असतात, म्हणजे ते कडक झालेले असतात. तर ॲज ए क्लिनिशियन, हाऊ डू वी डिफरेन्शिएट बिटवीन नॉर्मल अल्सर अँड मॅलिग्नंट अल्सर इज दिस वे क्लिनिकली. बरं, नक्कीच डॉक्टर आपण तुमच्याकडून तोंडाच्या कर्करोगाबद्दल अधिक माहिती जाणूनच घेणार आहोत. तुर्तास एक वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाईम. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर नितीन भोला यांच्याकडून तोंडाचा कर्करोग या विषयावर माहिती जाणून घेतोय. तर डॉक्टर, माझा पहिला प्रश्न आता हाच आहे की तोंडाचा कॅन्सर होऊ नये त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजेत? पहिलं तर प्रिव्हेन्शन, म्हणजे तुम्ही हे जे व्यसन असतात, तंबाखू, सिगरेट, अल्कोहोल, याचा पायी पडू नये. आपण स्कूल, जसं आमचं हे असतो की आम्ही स्कूल टीचिंग, म्हणजे स्कूलमध्ये पोरांना शिकवतो की बा तुम्ही हे तंबाखूचे काय दुष्परिणाम आहे, तुम्ही या वाटचाली जाऊ नये. तर आपण ॲब्स्टेनिंग ऑफ हॅबिट, म्हणजे आपण त्या हॅबिटला लागूच नये, हे सगळ्यात बेस्ट आहे. पण एकदा झाल्यानंतर तुम्हाला काही काळजी घ्यायला पाहिजे. आय वुड से की यू शुड स्टॉप हॅबिट इमिजिएटली इफ पॉसिबल. पण काही कारणास कधी होत नाही तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. सेल्फ एक्झामिनेशन, म्हणजे स्वतःचं तोंड एक्झामिन करायचं, हा खूप इझी एक प्रकार आहे. त्याच्यात काही गरज नसते. तुम्ही घरी आपल्या आरशासमोर उभं राहिले, तोंड उघडलं आणि चांगल्या लाईटमध्ये बघितलं की तोंडाच्या आतमध्ये कुठे मला पांढरा चट्टा, लाल चट्टा किंवा छाला किंवा काही नवीन ग्रोथ, गाठ असं काही दिसलं तर आपण त्वरित डॉक्टरांकडे जायला पाहिजे. बरं, एक हे झालं आहे. पिरियॉडिक चेकअप्स, म्हणजे एव्हरी इयर वन्स ऑर ट्वाईस यू मीट युअर डॉक्टर. आपल्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे, हेच प्रतिबंधक कारवाई आपण करू शकतो. बाकी शासनाकडून आमची अशी विनंती असते की जे टोबॅको रिलेटेड प्रोडक्ट्स आहे त्यांची विक्री एस्पेशली शाळे, कॉलेज यांच्या आजूबाजूच्या परिसरात व्हायला नको. शासनाने खूप सारे प्रयत्न घेतलेले आहे, त्याच्यावर हे टाकलेलं आहे बंधन. पण लोक स्वतःहून जोपर्यंत इंटरनली मोटिवेट होऊन या गोष्टींशी आपण दूरी मेंटेन नाही करत, तोपर्यंत शासनही किती करू शकते ते आय एम डाऊटफुल. पण शासनाने नेहमी याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून याची विक्री, सेल, कारण की काय होतं की आजकालची जे नवीन पॉप्युलेशन आहे, यंगस्टर्स वेन आय सी, त्यांना खूप फॅड म्हणून, फॅशन म्हणून ते या व्यसनांना पायी पडतात. अँड दे डोंट रिअलाइज की हे फॅड किंवा फॅशन वेन इट बिकम्स अ हॅबिट. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट वन्स यू गेट दिस हॅबिट ऑफ निकोटीन. एकदा निकोटीनची तुम्हाला सवय पडली तर ते सोडणं खूप डिफिकल्ट असतो. पण ते सोडता येते. तुम्ही जर का डॉक्टरांकडे गेले तर ते तुम्हाला त्याचे पर्यायी किंवा ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन सांगतील, जसं टॅबलेट्स, च्युईंग. कारण की एकदम आपण पेशंटला हे नाही सांगू शकत की बा तुम्ही एकदम बंद करा. काही लोक असतात विल पॉवर स्ट्रॉंग असलं ज्यांचं, ते बंदही करतात. पण काही लोकांना थोडं डिफिकल्ट येतात. त्याच्यात आम्ही त्यांना मग समजवतो. वी डू एस काउन्सिलिंग फॉर द पेशंट. वी हॅव अ टीम ऑफ सायकोलॉजिस्ट जे त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करतात आणि त्याच्यानंतर त्यांना सांगतात की बा तुम्ही कसं करायला पाहिजे, त्यांची जे स्ट्रेसचे फॅक्टर्स आहेत ते कसे कमी करता येईल आपल्याला, हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला लक्ष द्यायला लागते. आणि ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन, म्हणजे आपण तंबाखू किंवा निकोटीनचा पर्याय काय, जसे काही टॅबलेट्स असतात ते देतो च्यू करायला. आणि पेशंट हळूहळू काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर ते तंबाखूची सवय सोडता येईल त्यांना. बरं, नक्कीच. डॉक्टर, तोंडाच्या कर्करोगाचं व्यवस्थापन कसं करायचं याबाबत तुम्ही काय सांगाल?
आता एकदा पेशंट तुमच्याकडे आलाय, फर्स्ट थिंग इज टू गोइंग टू ए डॉक्टर. ते गेल्यानंतर त्याचा एक्झामिनेशन, बायोप्सी म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन आणि रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन अशा टप्प्यात आपण त्याला पेशंटला पाहत असतो. पेशंट आल्यानंतर त्याची एकदा क्लिनिकल डायग्नोसिस झाली की बा याला कॅन्सर झाला होण्याची शक्यता आहे, तर आपण बायोप्सी करतो. बायोप्सी म्हणजे एक छोटा तुकडा काढतो तोंडाच्या आतमधून, जिथे जे छाला निर्माण झालेला आहे त्या भागातून. मग आपण जे नेक एक्झामिनेशन, कारण की जे तोंडाचे कॅन्सर आहे त्यांची प्रोपेन्सिटी असते की ते नेकमध्ये म्हणजे गळ्यात त्यांची पसरण्याची शक्यता असते, तर आपण थरो नेक इव्हॅल्युएशन म्हणजे त्याची गळ्याची पूर्ण हाताने एक्झामिनेशन करून काय कुठे गाठ आहे का ते पाहतो. हे क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये डिस्टंट एक्झामिनेशन येते, म्हणजे तोंडाचा कॅन्सर गळ्यात गेला आणि इथून ते बॉडीमध्ये पसरू शकतो, त्याला डिस्टंट मेटास्टेसिस म्हणतात आपण. नॉर्मली द फर्स्ट ऑर्गन टू गेट इन्व्हॉल्ड इज लंग्स, म्हणजे जे फुफ्फुस असतात ना त्याच्यात त्याचा पसराव होतो. तर हे सगळे एक्झामिनेशन आपण क्लिनिकली पहिले करतो. मग बायोप्सीची एकदा रिपोर्ट आल्यानंतर आपण त्या पेशंटला CT स्कॅन किंवा MRI किंवा पेट स्कॅन, डिपेंडिंग की आपल्याला काय पाहायचं आहे. नॉर्मल CT स्कॅनने भरपूर काही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटतात, पण कधी कधी सॉफ्ट टिश्यू ट्यूमर असतात जसे सार्कोमास किंवा सॉफ्ट ग्रोथ, त्याच्यात MRIचा रोल जास्त येतोय. जर का तुम्हाला अर्ली डिटेक्शन म्हणजे काही काही ट्यूमर किंवा लिम्फ नोड साईज जर का कमी असला तर CT किंवा MRI ते पिकअप करत नाही. जसं 1 सेंटीमीटरचा खालचा लिम्फ नोड म्हणजे गळ्याची गाठ 1 सेंटीमीटरच्या खाली असली की त्याची प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू इन MRI और CT स्कॅन इज व्हेरी लो. मग त्या केसेसमध्ये पेट स्कॅनचा रोल येतो. पेट स्कॅनमध्ये काय करतो आपण की एक डाय इंजेक्ट करतो बॉडीमध्ये, आयसोटोप FDG म्हणतो त्याला आपण. ते इंजेक्ट केल्यानंतर जिथेही जर का मायटोटिक ऍक्टिव्हिटी म्हणजे जिथे ग्रोथ जास्त होत असेल बॉडीमध्ये तो भाग तो डाय अपटेक करतो. त्याला हॉट म्हणजे ते दिसायलाही लाल दिसायला लागते त्या स्कॅन्समध्ये. आणि यू कॅन पिकअप अर्ली केसेस ऑफ कॅन्सर बाय डुईंग पेट स्कॅन. सो पहिले पेशंट आला, क्लिनिकल एक्झामिनेशन झाली त्याची बायोप्सी झाली आणि मग रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन. रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन CT स्कॅन, MRI, पेट स्कॅन, कधी कधी आपल्याला सोनोग्राफी म्हणजे ज्या नॉर्मल भाषेत आपण अल्ट्रासोनोग्राफी किंवा सोनोग्राफी म्हणतो त्याचाही रोल असतो. त्याची सेन्सिटिव्हिटी 70-90% असते जवळपास. ते गळ्याच्या एक्झामिनेशनसाठी, कधी कधी जिभेच्या एक्झामिनेशनसाठी आपल्याला करावं लागतं. बरं, नक्कीच डॉक्टर आपण सध्या पाहतोय की अनेक उपचार पद्धती आलेल्या आहेत कर्करोगावर, त्यातीलच एक आहे मॅक्सिलोफेशियल आणि तुम्ही मॅक्सिलोफेशियलचे सर्जन आहात. तर नक्की हे मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया म्हणजे काय आहे? मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया म्हणजे मॅक्सिलोफेशियल सर्जन्स आर द गार्डियन्स ऑफ फेस. म्हणजे आमचं जे काम करण्याचा एरिया तो गर्दनचा वर चेहऱ्यामध्ये असतो. तर मॅक्सिलोफेशियल सर्जनची ट्रेनिंग बऱ्याच प्रकारच्या ऑपरेशनमध्ये होत असते, जसं की चेहऱ्याचा इंजुरी, मार लागणे, ट्रॉमा, तर मॅक्सिलोफेशियल ट्रॉमा दॅट इज वन स्पेशालिटी. मग पॅथॉलॉजीस म्हणजे आपल्या जबड्याला ट्यूमर, नॉन कॅन्सरस ट्यूमर जे असतात, पॅरोटिड ग्लँड, सलायव्ही ग्लँड्स, जे लार बनवणारी ग्रंथी असते त्याचे ट्यूमर, असे बरेचसे पॅथॉलॉजीस असतात. तर पॅथॉलॉजीज ट्रीट करणारे मॅक्सिलोफेशियल सर्जन. मग कॅन्सर ट्रीट करणारे मॅक्सिलोफेशियल सर्जन त्यांना आपण मॅक्सिलोफेशियल ऑन्कोसर्जन्स म्हणतो. मग काही कॉस्मेटिक सर्जरीज असतात, म्हणजे चेहरा वेडा वाकडा असणे, कुरूप दिसणे. आपण कधी कधी डेव्हलपमेंटल डिफॉर्मिटीज बघतो की यांचा कोणाचा जबडा वाढला आहे किंवा जबडा कमी आहे, तर याला आपण डिफॉर्मिटीज म्हणतो. त्या डिफॉर्मिटी ट्रीट करायला मॅक्सिलोफेशियल सर्जन खूप ट्रेंड असतात. त्याच्यात ते ऑर्थोग्नॅटिक सर्जरी, डिस्ट्रॅक्शन हे प्रकार असतात, ज्याच्यात आपण चेहऱ्याची अलाइनमेंट किंवा सोबत दाताची अलाइनमेंट चेंज करतो आणि पेशंट सुंदर दिसायला लागतात. आमच्याकडे बरेचसे असे प्रोसिजर्स आहेत ज्याच्यात पेशंट पहिले कसे दिसत होते आता कसे दिसतात त्याच्यात भरपूर फरक असते. म्हणजे त्याचे दिसण्यात त्यांचं सोशल एस्टीम हे खूप वाढते, कारण की फेस इज द मिरर ऑफ सोल. जेव्हा हे पेशंट ज्यांना तोंडाचा किंवा चेहऱ्याचा काही विकृती असेल ते सोसायटीमध्ये जातात, त्यांना खूप हीन भावना निर्माण होते. त्याच्यावर उपचार करून आपण त्यांना सुंदर बनवू शकतो. तर हे भाग झाला आपला कॉस्मेटिक सर्जरी किंवा डिफॉर्मिटी करेक्शन. तसं क्लेफ्ट लिप पॅलेट म्हणजे फाटलेले ओठ, टाळू याचे ऑपरेशन मॅक्सिलोफेशियल सर्जन्स करतात. याच्या व्यतिरिक्त भरपूर काही आहे जे स्पेक्ट्रम ऑफ मॅक्सिलोफेशियल सर्जरीमध्ये येत असते. नक्कीच डॉक्टर आज तुम्ही या शो मध्ये आलात आणि तोंडाच्या कर्करोगाबद्दल एवढी उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
तर प्रेक्षक हो, आज आपल्यासोबत होते डॉक्टर नितीन भोला, डॉक्टरांनी तोंडाच्या कर्करोगावर आपल्याला सविस्तरमध्ये माहिती दिली आहे. आज वेळ झाली आहे टॉक टाइममध्ये इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.